नमस्कार मित्रांनो, यूट्यूबच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत. आज आपण आलो आहोत कोकणातील एक अतिशय शांत, पवित्र आणि मनाला समाधान देणारे ठिकाण वाडेश्वर मंदिर, गुहागर, रत्नागिरी. हिरवीगार झाडं, शांत वातावरण, पक्ष्यांचा किलबिलाट आणि त्या सगळ्यात वसलेलं भगवान शंकराचे हे मंदिर मनाला लगेच शांत करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण वाडेश्वर मंदिराचा इतिहास, येथील श्रद्धा, मंदिराची रचना, उत्सव आणि इथे येताना मिळणारा अनुभव या सगळ्यावर सोप्या शब्दांनी माहिती घेणार आहोत. वाडेश्वर मंदिर हे महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यात स्थित असलेले एक भगवान शिवाला अर्पित हिंदू मंदिर आहे. हे मंदिर कोकण प्रदेशातील प्राचीन शिवमंदिरापैकी एक म्हणून ओळखले जाते. कोकणातील किनारपट्टी भागात शिवपूजेची परंपरा प्राचीन काळापासून अस्तित्वात असून वाडेश्वर मंदिर हे त्या परंपरेचे एक उदाहरण मानले जाते. विकिपीडिया व इतर संदर्भानुसार रत्नागिरी कोकण परिसरात अनेक मंदिरे मध्ययुगीन काळात इसवी सन 10 ते 14वे शतक स्थापन झाली. हा प्रदेश त्या काळात शिलाहार, यादव व नंतर बहामनी सत्तेच्या प्रभावाखाली होता. वाडेश्वर मंदिराची अचूक स्थापना तारीख उपलब्ध नसली तरी त्याची रचना, स्थान आणि धार्मिक परंपरा पाहता हे मंदिर मध्ययुगीन कोकणातील शैव परंपरेशी संबंधित मानले जाते. त्या काळात मंदिरे ही धार्मिक केंद्र, स्थानिक समाजाची एकत्र येण्याची जागा आणि प्रवाशांसाठी विश्रांती स्थान म्हणून कार्यरत असत. वाडेश्वर हे संस्कृत मुळावर आधारित असल्याचे मानले जाते. व्यादेश म्हणजेच आदेश, संकेत किंवा दैवी निर्देश. ईश्वर म्हणजेच भगवान शिव. या नावाचा अर्थ दैवी आदेशाशी संबंधित शिव असा घेतला जातो. अशा प्रकारची नावे भारतीय मंदिर परंपरेत आढळतात, जिथे देवतेचा संदर्भ तत्त्वज्ञानाशी जोडला जातो. कोकण प्रदेशात भगवान शिव यांना संरक्षक देव, नैसर्गिक समतोल राखणारी शक्ती म्हणून पूजले जाते. समुद्र, पर्जन्य, शेती आणि प्रवास या सर्व घटकांशी शिवपूजा जोडलेली आहे. वाडेश्वर मंदिर या लोकधर्म आणि शैव परंपरेचं प्रतिनिधित्व करणारं स्थान मानले जाते. वाडेश्वर मंदिरात खालील सण पारंपरिक पद्धतीने साजरे केले जातात. पहिला सण आहे महाशिवरात्री, त्यानंतर श्रावण महिना, सोमवार पूजा. या काळात विशेष अभिषेक, पूजा आणि धार्मिक विधी होतात. ही परंपरा अनेक वर्षापासून चालत आलेली असून स्थानिक समाजाच्या धार्मिक जीवनाचा भाग बनला आहे. वाडेश्वर मंदिराची स्थापत्य रचना साधी आणि कार्यात्मक आहे. विकिपीडिया स्टाईल निरीक्षणानुसार स्थानिक लेरिटेज म्हणजे जांभा दगडाचा वापर, कमी अलंकारिक रचना, लहान गर्भगृह, बाह्य सजावट मर्यादित. ही रचना कोकणातील अनेक प्राचीन मंदिरांमध्ये आढळते आणि ती भक्तांचे लक्ष अंतर्मुख साधनेकडे केंद्रित करण्यासाठी उपयुक्त मानली जाते. वाडेश्वर मंदिर हे स्थानिक धार्मिक परंपरेचा भाग, कोकणातील शैव इतिहासाचा साक्षीदार आणि गुहागर परिसरातील सांस्कृतिक ओळखीचा एक घटक म्हणून ओळखले जाते. हे मंदिर मोठ्या पर्यटन स्थळांप्रमाणे प्रसिद्ध नसले तरी त्याचे ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व स्थानिक पातळीवर आजही टिकून आहे.
मित्रांनो, आपण छान असं वैडेश्वर मंदिराचं दर्शन घेतलेलं आहे. ही जागा फक्त पाहण्यात नाही तर ते अनुभवण्यात आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच कोकणातील सुंदर ठिकाणांचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.